आज मी अशा जागी जाणार आहे जिथे खतरनाक प्रजातींचा वावर आपल्याला आढळून येतो। ती जागा अद्भुत आहे आणि तेवढीच भयानकही। ती जागा म्हणजे बॅचलर्स रूम। इस नजारे ने तो मेरा दिन ही बना दिया है। आपने देखा वो अभी तक सो रहा है। पण मला खूप जास्त भूक लागली आणि लवकरच मला खाण्यासाठी काहीतरी शोधावं लागणार आहे। तसा मला इथे टेबल तर दिसतोय आणि त्यावर पडलेली ही भाजी ही खूप शिळी आहे आणि हा उपमा हा साधारण 3 दिवसापूर्वीचा असावा। बॅचलरच्या फ्लॅटचं हे वैशिष्ट्य असतं की त्यांच्या फ्लॅटवर काहीतरी खाण्यासाठी शोधणं खूप कठीण असतं। पण लवकरच मला काहीतरी शोधावं लागेल, नाहीतर माझं शरीर माझी साथ सोडून दिली। मी किचन मध्ये जातोय। हो नो, ओ नो, ओ माय, इथे खूप उग्र वास येतोय। हा कचरा बघितला तुम्ही? हा दरवाजाच्या बाहेर पडलेल्या कचऱ्यापेक्षाही खूप घाणेरडा आहे आणि ती न धुतलेली भांडी। ओ माय गॉड, या भाजीवर बुरशी चढली तरी तिला फेकण्याचा कष्ट या बॅचलर्सने नाही घेतलंय। कसे जगतात हे। मला असं वाटतंय की ह्या भांड्यात कदाचित काहीतरी खायला असावं, पण माझी हिंमत होत नाहीये कारण त्यावर माशा भिनभिनतायत। पण बघितलं तर पाहिजेच। ओ नो, ती 1 महिन्यापूर्वीची बिर्याणी होती। हा उग्रवास माझी विचार क्षमता थांबवतोय। ऐसे हालत में आप बेहोश भी हो सकते हैं, लेकिन सही यही होगा कि आप संतुलन बनाए रखें। शायद ये चपाती और सब्जी, पर इसे हम नहीं खा सकते एलेक्स। जे जेवण बॅचलरने रिजेक्ट केले ते आपण नाही खाऊ शकत। आपल्याला इथेच काहीतरी। ओ माय गॉड, ओ माय गॉड, मला इथे पार्लेजी बिस्किट सापडले आणि ते सादळले नाहीये, त्याचा अर्थ आपण हे नक्कीच खाऊ शकतो। आणि याच्या सोबतीला जर दूध, पण इथे तर दूधही नाहीये। यावर शेवटचा मार्ग म्हणजे जी टेक्निक मी बॅचलर असताना शिकलो होतो, पाण्यासोबत पार्लेजी खाणं। पण इथे तर पाणी सुद्धा नाहीये। मला आता टॅप वॉटरच घ्यावं लागणार। 12 गावचं पाणी पिलेलो मी, या टॅप वॉटरने मला काय होईल असं मला वाटत नाहीये। चल अलेक्स, पार्लेजी आणि पाणी घेऊयात। दुपारचे 1:16 झाले आहेत। आपल्याला काही वेळ इथेच घालवावा लागणार आहे। तशी ही जागा काय एवढी वाईट नाहीये, पण इथे एखादी सिगरेट असती। ये इतना धुआं कहां से आ रहा है? अजीब सी गंध है। शायद इसी दरवाजे के पीछे से। आप जान ही गए होंगे कि ये कौन सी प्रजाति का बैचलर है। एलेक्स, तुम भी उधर भाग जाओ। रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि मी इथे या बाल्कनीत अडकलोय। इथून मी कुठे पळून जाण्याचा प्रयत्नही नाही करू शकत, कारण ही जागा सरासरी 100 फूट उंचीवर आहे। इथून जर खाली पडलो तर डायरेक्ट ससून। रात्री हे बॅचलर्स खूप जास्त ऍक्टिव्ह असतात आणि म्हणून मला स्वतःचा बचाव करणं खूप जास्त गरजेचं आहे। अलेक्स, जरा कॅमेरा सांभाळ। हमें रात यही बितानी है। मला काहीतरी शोधावं लागेल। माझी राहण्याची सोय झाली आहे। बाल्कनीमध्ये या स्टँडच्या सहाय्याने मी टेंट तर बांधलाय आणि आज रात्र मला इथेच घालवावी लागणार आहे।
बॅचलर्सचा आतून खूप आवाज येतोय. आज रात्री काहीतरी मोठं होण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत मी टेंट मध्ये जातो. ओ माय गॉड, मी तुम्हाला सांगितलं होतं की आज रात्री नक्कीच काहीतरी मोठं होणार आहे. आणि हे भयानक दृश्य माझ्या समोर दिसतंय. यांनी चक्क दारू आणलीये आणि सोबतच बिअरचा क्रेट. ओ माय गॉड. अलेक्स, तो आळशी बघितला तुम्ही? जो हालायला सुद्धा आळस करत होता, आज दारू पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये किती उत्साह आलेला आहे. अलेक्स, त्याच्यावर झूम कर, बघा तो कसे दारूच्या बाटलीचे मुके घेतोय. ओ नो. पण या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती दिसत नाहीये. ओ, कदाचित चाट्या फोनवर कोणासोबत तरी बोलत असावा. आज रात्री हे दारू पिऊन किमान आसपासच्या 8 ते 10 फ्लॅट्सला उठवणार आहेत. सकाळी यांच्या नावाची कंप्लेंट जरी सोसायटीमध्ये गेली, यांना त्याचा काही फरक पडणार नाहीये. सिक्युरिटी गार्ड सकाळी यांना सांगेन की तुमच्या नावाची कंप्लेंट आली आहे आणि हे बाहेरच्या बाहेर मॅटर सुलटवून घेतील. तुम्ही बघितलं? अलेक्स, त्यांच्यावर झूम कर, बघ. त्यांनी बाटल्यांची चेअर सुद्धा केल्या आहे. ओ नो. दारू अशी गोष्ट आहे जी कोणत्याच प्रजातीमध्ये भेदभाव नाही करत. जिथे दारूचा विषय येतो तिथे सगळे एकत्र येतात. MPSC वाला बॅचलर सुद्धा यांना जॉईन करून बसलाय. आणि ते जे 3 वेगवेगळे बॅचलर्स आपल्याला दिसत आहेत, हे माझ्या मतानुसार हे मायग्रेट करणारे बॅचलर असावेत. कारण त्यांना जिथे जागा सापडते ते तिथेच पार्टी करतात. हो माय गॉड. त्याने बघितलं चकण्यासाठी किती व्हेरायटी मध्ये फरसाण आणलेला आहे. त्याच्यामध्ये मला कुठे खारे शेंगदाणे दिसत तर नाहीयेत, पण जो चकना त्यांनी आणलाय तो नक्कीच टेस्टी असावा. मला तर खूप भूक लागली आहे. ते पाहून मला जळोपा होतोय. नो. सकाळपासून मी काही खाल्लं नाही आणि हे माझ्यासमोर बियर पितायत. मला इथे पार्लेजी बिस्किट खावे लागतायत पाण्यासोबत. त्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह आहे. ये बहुत ही प्यारा नजारा है. आणि आज रात्री त्यांच्या खूप गप्पा चालणार आहेत. मी देवाला एकच प्रार्थना करतोय की त्यांनी त्यांच्या प्रेमभंगी कथा नको ऐकवायला. उगाच मला बॅड ट्रिप मिळेल. देखो वो आलसी को देखो, वो एनर्जी से भरा हुआ है. उसे रोकना लगभग नामुमकिन हो गया है. एलेक्स, काश हम दोनों भी वहां होते. मला एकच भीती आहे की हे फकाट नको व्हायला. हे फकाट झाले तर त्यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नसतं. ते स्वतःच्या ताब्यात नसतात. हे काहीही करू शकतात. पण हे फकाट झाल्याचा आपल्याला एक फायदा होणार आहे. हे फकाट होऊन पडले की आपण इथून बाहेर जाण्याचा मार्ग शोधू शकतो. ओ माय गॉड. डरने की कोई बात नाही. आळशी बॅचलर आपल्याकडे येतोय, पण तू हालू नकोस. तू ओ नो. अलेक्स, मला वाचव. अलेक्स, नाही. सोड. ए भाऊ, कुठला आहे तू? काय नाव आहे तुझं? बियर ग्रिल्स. अरे बाबा घे ना बियर. या बियरला यांनी बियर पाजली आहे. अलेक्स, जरा इकडे ये. अलेक्स साठी कोणी पेग भरतं का? आलेच भाऊसाठी पेक भरलं. पाणी पाहिजे. काय पाहिजे? पाणी. आपल्याला वाटलं होतं तशी ही भयंकर प्रजाती मुळीच नाही. अलेक्स, हे आळशी जरी असले तरी दिलदार आहेत. मी आजपासून माझ्या या शोचं नाव ऑफिशियली बदलत आहे. इट्स नॉट मॅन वर्सेस वाईल्ड, इट विल बी मॅन वर्सेस वाईल्ड बॅचलर. चकना.
टाकणार भाऊला तर अशा असतात बॅचलर प्रजाती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला आणि ॲलेक्सला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. ॲलेक्स कॅमेरा इकडे आ आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओ नो ॲलेक्स, तुला काय होतंय? जर मी तुला बोललो होतो एवढी ओल्ड मॉंग नको पिऊ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा ॲलेक्स चल.